हात घातलं की पुढे ठेव ना विकास पुढे घे ना फोन सायलेंट केलं तुमचं नाव काय आणि कशा संदर्भात तुम्ही पत्रकार परिषद घेताय हे अगोदर सांगा. नमस्ते, मी श्रीजित पवार काटेवाडी. थोडंसं ज्यावेळेस हे सगळं झालं सुरुवातीला तेव्हा कोणाच्या ह्या गोष्टीवरती बोलायला म्हणजे सगळे दुःखात असल्यामुळं काय आहे लास्ट कॉल कोणाचा आहे ह्या गोष्टीवरती डिस्कशनच नव्हतं. जेव्हा काल थोडंसं झालं की बाबा कोणाचा फोन शेवट झाला तेव्हा बघितल्यानंतर माझा लास्ट कॉल 8:37 सकाळी झालेला आहे. मग तो जेव्हा विमान जवळ आलं रेंजमध्ये आलं कदाचित त्यावेळेस तो लास्ट कॉल असावा. मग त्यावेळेस असं जाणवलं की बाबा हा दादांचा शेवटचा आवाज आहे आणि तो आपण थोडंसं सांगूयात की बाबा 8:37 पर्यंत तरी जे दादा बोलत होते ते सर्वसमावेशक किंवा सगळ्यांसाठी आणि दादांचा शेवटचा आवाज ऐकायला मिळावा सगळ्यांना असं शेवटचा विषय आला सगळ्यांच्या मनात. म्हणून आम्ही बोललो की बाबा चला हे शेवटचा आवाज दादांचा ऐकूयात आपण. तुम्हाला फोन आला की तुम्ही फोन केला? मला फोन आला, मी एक जस्ट 8:19 वगैरे एका कामासंदर्भात मेसेज केला होता. त्या मेसेज जेव्हा आय थिंक विमान वरती असताना रेंज नसताना जेव्हा तो लँडिंगसाठी जवळ आलं रेंजमध्ये मेसेज मिळता लगेच फोन केला. म्हणजे ते कामाची तत्परता आहे की नागरी विमानात असताना सुद्धा किंवा माझ्यासारखे फार काही इम्पॉर्टंट नव्हतो मी किंवा त्या लँडिंगच्या टायमिंगला मला फोन करावा किंवा काय, पण तरी प्रत्येक मेसेजला फोन करण्याचं किंवा प्रत्येकाला रिप्लाय देण्याचं त्यांचं जे स्वभाव आहे त्याच्यानुसार त्यांनी तो लास्ट कॉल 8:37 केला. काय नेमका संवाद झाला? ऍक्च्युअल एक विषय होता त्याच्याविषयी आम्ही थोडंसं बोलत होतो. तर मी सांगितल्यानंतर त्यांनी फक्त मेसेज केला आणि त्याच्यावरती त्यांनी लगेच फोन केला की बाबा मी सगळ्यांना जाती धर्माला सगळ्यांना बरोबर घेऊन जातो आणि आपण सगळे एकत्र राहतोय तर ह्याच्यावरती तू निवांत राहा, सगळ्यांना न्याय देण्याचं आपण नक्की काम करू. आणि किती वेळ संवाद झाला तुमचा? 1 मिनिट. 1 मिनिटाचं बोलणं. ते ऑडिओ रेकॉर्ड आहे का? ऐकवत ऑल रेकॉर्ड ऐकायचा विषय आमचा हा आहे की दादा अगदी फ्लाईट मध्ये असताना ज्यावेळेस रेंज मध्ये आले त्यावेळेस देखील एखादा
सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जरी त्यांना संपर्क करायचा प्रयत्न केला तरी ते रिस्पॉन्ड कसे करत होते किंवा त्यांची भावना काय असायची त्या एखाद्या मेसेजवरनं किंवा विषय तत्परतेने त्या कार्यकर्त्याशी बोलायच्या संदर्भात. तुम्ही कॉलवर जे ऐकाल तो विषय असा आहे की एका कार्यकर्त्याने त्याची काहीतरी भावना आहे ती कळवायचा प्रयत्न केला होता. दादा फ्लाईटमध्ये होते, फ्लाईट मोडमध्ये असल्यामुळे तो मेसेज त्यांना उशिरा मिळाला. आमचं असं म्हणणं आहे की दादा ज्यावेळेस एक सर्टन रेंज असते हाईटची त्याच्या खाली आले असतील, फ्लाईट मोडमधनं ते कनेक्शन लागले असेल फोनचं, त्यांनी तो मेसेज रीड केला आणि त्यांना विमानातनच कार्यकर्त्याला संवाद करूशी वाटला. तो संवाद काय आहे तो आपण ऐकला. 2-3 वेळा प्ले करा ते असं. मला माहिती नसतं, काही नसतं, काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा. आहे दादा, म्हणजे मला जे वाटलं ते मी तुमच्या म्हणजे मान्य आहे, परंतु त्याच्यात तसं नाही. आज आपण आता बरोबर आहे, परंतु त्याच्यात माळी समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता सुप्या गटातनं दिलेली आहे. तिथं ओबीसीच रिझर्वेशन होतं, बाकीच्यांनी दिलं नाही. ते तर पक्षाने दुसरेच दिलेले, त्या पद्धतीनं आपण केलेलं आहे. ओके, चालेल दादा, तुम्हाला जो योग्य वाटतं तो निर्णय अंतिम झाला. ठीक आहे, ओके, थँक्यू. ह्या बाजूला ठेवा ताईला, अलीकडच्या बाजूला नाही, ह्या अलीकडच्या बाजूला ठेवा. माहिती नसतं, काही नसतं, काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा. आहे दादा, म्हणजे मला जे वाटलं ते मी तुमच्या नाही मान्य आहे, परंतु त्याच्यात तसं नाही. आज आपण आता बरोबर आहे, परंतु त्याच्यात माळी समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता सुप्या गटातनं दिलेली आहे. तिथं ओबीसीच रिझर्वेशन होतं, बाकीच्यांनी दिलं नाही. ते तर पक्षाने दुसरेच दिलेले, त्या पद्धतीनं आपण केलेलं आहे. तुम्हाला जो योग्य वाटतं तो निर्णय अंतिम झाला. नसतं, काही नसतं, काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा. आहे दादा, म्हणजे मला जे वाटलं ते मी तुमच्या मान्य आहे, परंतु त्याच्यात तसं नाही. आज आपण आता बरोबर आहे, परंतु त्याच्यात माळी समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता सुप्या गटातनं दिलेली आहे. तिथं ओबीसीच रिझर्वेशन होतं, बाकीच्यांनी दिलं नाही. ते तर पक्षाने दुसरेच दिलेले, त्या पद्धतीनं आपण केलेलं आहे. ओके, तुम्ही काय म्हणणार? तुम्हाला जो योग्य वाटतं तो निर्णय अंतिम झाला. ठीक आहे, ओके. थँक्यू. यामध्ये असा प्रश्न आहे की तुम्ही म्हणता की दादांना मेसेज केला आणि त्यानंतर दादांचा मला संपर्क झाला. तुम्ही काय मेसेज केला होता आणि जर दादांचा तुमचा संपर्क झालाय तर आपण संवाद साधताना हॅलो म्हणून संवाद साधतो पुढचा, तर तिथून का नाहीये? तुम्ही दादांचं जे बोलणं ऐकवतोय ते अर्धच आहे का किंवा सगळं ऐकवत नाही असं काय आहे का? तुम्ही महत्वाचा मेसेज काय केला दादांना? महत्वाचा हाच एक कामाचा काय काय होतं नेमकं तुमचं? कारण माळी समाजाला सुप्या गटातून उमेदवारी दिली असं हे सगळं तुमचं बोलणं चाललंय. मग मेसेज काय होता आणि कशावरून हा विषय निघाला? एक निवडी संदर्भातलाच होता आणि त्याच्यात थोडंसं मेसेज निवडी संदर्भातला म्हणजे कोणती निवड? आणि अर्धवटच का कॉल रेकॉर्डिंग दाखवत आहे? संपूर्ण तेवढंच आहे. जिथनं व्हायस नंतर त्यांनी रेकॉर्डिंग बघ ना सगळं असेल नेमकं सगळं नाही नाही, एक व्यवस्थित मिनिट सांगा. त्याला बघू द्या. ते जर काही सगळं असेल तर सगळं ऐक. पहिलं तुम्ही मेसेज काय केला, कशा संदर्भात केला आणि सगळं काय बोलणं झालं तुमचं? मेसेज काय केला? नाही नाही, तो इथून ते काहीतरी जिथून चालू होत आहे ते सगळं. हा अलीकडे ऐका पहिल्यापासून होतो, बाकी काही नव्हतं. अगदी एक आम्ही ज्यावेळेस कधी डिस्कशन करू किंवा कधी आपण एखाद्या गोष्टीवरती सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू तर त्या संदर्भातला होता की बाबा एक आपण माळी समाजाला उमेदवारी देऊयात
आपल्या बारामतीमध्ये NT समाजाचे आपण जिल्हा परिषदेला एक कॅन्डिडेट दिलेला आहे. मार्केट यार्डला गावडे साहेबांना घेतलेला आहे चेअरमन म्हणून. सातव साहेब आमचे नगराध्यक्ष आहेत. तर एक आपल्यापासून एक माझा दुर्ज्ञान होतं ॲक्च्युअल, की मला असं वाटलेलं की आपण OBC मधला माळी समाज हा देऊ शकलो नाही, म्हणून मी तो मेसेज केला की दादा आपण एक माळी समाजाला संधी देऊया. मग त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की बाबा मी सगळीकडे न्याय देतोय आणि सगळ्या जाती धर्माला सगळ्यांना बरोबर घेऊन जातोय, हा शेवटपर्यंतचा त्यांचा संदेश होता. एवढंच. आणि ते मला वाटलं की बाबा हे ऐकवावं किंवा जगाला कळावं की माणूस शेवटच्या श्वासापर्यंत सगळ्यांबरोबर होता, सगळ्या जाती धर्माला घेऊन शेवटपर्यंत काम करण्याची इच्छा होती. आणि ते त्यातच शेवटचा आवाज आणि तोच शेवटचा संदेश होता की सगळ्यांनी बरोबर सगळ्या जाती धर्माला घेऊन आपण पुढे जाऊयात, म्हणून ते पुढे आणलं. तुमचं पूर्ण नाव काय? श्रीजित अरविंद पवार. तुम्ही पदाधिकारी आहेत कार्यकर्ते? पदाधिकारी नाही, मी चुलत पुतण्या लागतो त्यांचा. चुलत पुतण्या अजितदादा. त्याच्यामुळे मी कधी काय मला अडचण आली तरी मेसेज करायचो. कधी कुठलं कशाचंही काम असेल, सपोज मोठ्या लेवलचं असो किंवा छोट्या लेवलचं, आपलं माझ्या परीने फक्त मी मेसेज करून ठेवायचो. त्यांचा नेहमी अगदी कधी किती, आज तुम्ही बघताय की फ्लाईटमध्ये असताना पण फोन केला अशा म्हणजे मलाच नाही, सगळ्या सर्वसाधारण काय कुठलाही शुल्लक माणसाने जरी केला तरी त्याला तो रिप्लाय असायचा. मग त्याचं हे एक समोर आहे. अर्धवट कॉल रेकॉर्डिंग आहे. जेव्हा दोन लोकांमध्ये संवाद होत असतो तेव्हा कॉल रिसीव्ह केल्यानंतर जो संवाद आहे तो संवाद नाही, तो अर्धवट असल्यासारखा वाटतो. नाही नाही, त्यांच्याकडनं ना तो मध्येच हे झालं ते दाखवतील, तेवढ्यालाच चालू केलं, ते दाखवतील, ऐकवतील. तो तिथूनच तुम्ही रेकॉर्डिंग चालू रेकॉर्डिंगच तेवढं चालू केलं. अगोदर दादांनी उचलला तेव्हा कॉल रेकॉर्डिंग चालू नव्हतं. ऍक्च्युअल नंबर असल्यामुळे हॅलो म्हणलेच नाहीत ते. हा. आणि मग हाच विषय झाला की अरे बाळा, मी तो मेसेज वाचलेला त्याच्यावर डायरेक्ट त्यांनी बोलायलाच सुरुवात केली. दादांची एक पद्धत होती बोलायची. पूर्ण कॉल रेकॉर्डिंग हो आहे. हो पूर्णच आहे. दादा नेहमी बोलताना त्यांचा विषय पूर्णच बोलायचे समोरच्या व्यक्तीशी पूर्ण. त्यामुळे कॉल रेकॉर्डिंग पूर्णच आहे. फक्त काय की त्यांनी हॅलो म्हटलं नाही, आता नंबर असल्यामुळं आणि मी नाही फ्लाईट मध्ये असल्यामुळे त्यांनी डायरेक्ट विषय वाचला आणि त्याच्या अनुसरूनच बोलायला चालू केलं. आमचं सांगायचं तात्पर्य हे की दादांचा जो शेवटचा कॉल आहे त्या कॉलवरून त्यांची सर्व समाजाविषयीची भावना किंवा त्यांचं मत काय असायचं आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या डोक्यात जाती धर्म किंवा ह्याच्याबद्दल स्पष्ट संकल्पना असायच्या. त्यांच्या डोक्यात कधी असं कुठल्या एका जातीला किंवा एका समाजाला विशिष्ट असं प्रायोरिटी देऊन किंवा विशिष्ट स्थान देऊन काम करायचं त्यांच्या डोक्यात कधी नसायचं. हा त्या संवादातनं समोर आलेला विषय आम्हाला तुम्हाला टायमिंग किती वाजता होतं करेक्ट? 8:37 8 सुरू ते 8:38 म्हणजे साधारणतः 7-8 मिनिटाच्या हे बघा. हा 8:37 एक्झॅक्टली 8:37 म्हणजे साधारण 10 मिनिट. कधी कधी ते वायफायवर सुद्धा कॉलिंग होतं ना, विमानाच्या वायफायवर सुद्धा कॉलिंग फॅसिलिटी नेहमी कदाचित तो फ्लाईट ज्यावेळेस तो टायमिंग एक तो दाखवतात. कदाचित ह्या टायमिंगवरून असं दिसतंय की पहिला प्रयत्न केला लँड करायचा त्यावेळेस अगदी लँड स्ट्रीपच्या जवळ येऊन फ्लाईट परत गेलं होतं आणि एक रोटेशन करून परत आलं होतं. त्याला एक 10 मिनिटाचा स्टॅन गेला होता. 8 ते ब्लॅक बॉक्स मध्ये 8:46 काहीतरी टाइमिंग आहे. इम्पॅक्ट 8:46. आपका नाम हिंदी में बताइए और आपने जो कॉल पर बात की है अजीत दादा से जो भी बात हुई वो एक मिनट शुरू कीजिए. मैं श्रीजीत अरविंद पवार काटेवाड़ी का रहने वाला हूँ, जो अजीत दादा हमारा एक ही गाँव है. बढ़िया. नमस्ते, मैं श्रीजीत अरविंद पवार काटेवाड़ी से हूँ, जो दादाजी अजीत दादाजी का और हमारा एक ही गाँव है. तो जब भी हम कुछ इम्पोर्टेंट टॉपिक होता था तो एक दूसरे से कभी भी मैं मैसेज करता था तो रिप्लाई आ जाता था कि ये होगा नहीं होगा, अगर नहीं होगा तो उसी वक्त नहीं होगा करके बोलते थे. ऐसे ही एक टॉपिक पे मैंने मैसेज किया था खुद कि दादा ये हमें लगता है कि करना चाहिए. तो उसमें उनको जो सही लगा
तो उन्होंने जैसे मैसेज देखा फ्लैट में रेंज में आते ही तभी कॉल करके बोल दिया कि अरे बेटा तू सुन, हम सब जात धर्म को एक साथ लेके जा रहे हैं, कभी भी हम वो दिमाग में नहीं लाना चाहिए कि सब अपने, तो वो ख्याल छोड़ दे और हम सब जाति धर्म को एक साथ लेके चलने वाले हैं। यही उन्होंने एक लास्ट संदेश दिया था और वही संदेश हमें लगा सबको कि एक दादा का आखिरी संदेश सबके सामने आना चाहिए। इसलिए वो कल रात को डिस्कस हुआ कि एक लास्ट वाला संदेश सबके सामने आना चाहिए। इसलिए हम सब आए कि महाराष्ट्र को पता चले कि अजय दादा आखिरी दम तक क्या सोचते थे। कॉल रिकॉर्डिंग एक बार प्ले कीजिए। माहिती नसतं, काही नसतं, काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा. आहे दादा, म्हणजे मला जे वाटलं ते मी तुमच्यासाठी म्हणजे मान्य आहे, परंतु त्याच्यात तसं नाही. आज आपण आता बरोबर आहे, परंतु त्याच्यात माळी समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता 15 सुप्या गटातनं दिलेली आहे. तिथं ओबीसी रिझर्वेशन तर बाकीच्यांनी दिलं नाही, ते तर पक्षाने दुसरेच दिलेले. त्या पद्धतीनं आपण केलेलं आहे. ओके, चालेल दादा, तुम्हाला जो योग्य वाटतं तो निर्णय अंतिम झाला. ठीक आहे, ओके, थँक्यू. थँक्यू.